मंत्री हे संसदीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ म्हणून गणले जातात. त्यांच्यावरती दुहेरी जबाबदारी असते. एक असतं कार्यकारी मंडळ म्हणून कायद्याची अंमलबजावणी करणं आणि दुसरे असते कायदे मंडळाचे सदस्य म्हणून कायदे मंडळाशी संबंधित जबाबदाऱ्या पार पाडणं. दोन झाले म्हणजे त्यांची दुहेरी जबाबदारी असते ना. कार्यकारी मंडळातही असते आणि कायदे मंडळातही असते. कायदे मंडळ कायदे करतं, त्यांचे सदस्य असल्यामुळे कायदे मंडळात सुद्धा एखादा कायदा होताना त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार असतो. बहुमतानं कायदा पास करावा लागतो ना, तेव्हा तेच मतदान देत असतात. आणि पुन्हा कार्यकारी मंडळामध्ये सुद्धा त्यांचं कार्य असतं. कार्यकारी मंडळ म्हणून त्यांना कायद्याची अंमलबजावणी सुद्धा करावी लागते. अशी दुहेरी भूमिका या म्हणजे कशावरती असते? संसदेवरती असते. आता बघा, या दुहेरी भूमिका पार पाडल्यानंतर पंतप्रधान व त्यांचं मंत्रिमंडळ जे असतं ते आपल्या सर्व कृती आणि धोरणानुसार पुन्हा कायदे मंडळाला जबाबदार असतात. याचा अर्थ असा होतो, कायदे मंडळाला जबाबदार असतात असं याचा अर्थ असा की मंत्रिमंडळाला कायदे मंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो. कळते ना? अंमलबजावणी करणारे लोक आणि कायदे करणारे लोक हे दोघे एकत्र हातात हात घालून पुढे जावे लागतात. तर संसदीय पद्धतीनं जबाबदारीनं राज्य कारभार करता येतो. मंत्रिमंडळाला कायदे मंडळाला दोघांनाही बरोबर घ्यायचं आणि मग राज्यकारभार करावा. म्हणून संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती असं म्हणतात. तुम्हाला विचारते जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय? ही संसदीय शासन पद्धती आहे. जबाबदार या शब्दाचा अर्थ आहे कायदे मंडळाला म्हणजे मंत्रिमंडळाला कायदे मंडळाला बरोबर घेऊन मग दोन्हीला एकत्र करून काम करावं लागतं. ही जी जबाबदारी असते दुहेरी जबाबदारी, म्हणून त्याला जबाबदार शासन पद्धती असं म्हणतात. काय म्हणायचं त्याला? जबाबदार शासन पद्धती. लक्षात राहील का? सामूहिक जबाबदारी हे संसदीय शासन पद्धतीचं एक आणखी वैशिष्ट्य आहे. म्हणजे एकानं कुणी अशी जबाबदारी घेऊन एकच काम करत नसतो. निर्णय सुद्धा एक घेत नसतो. पंतप्रधान एकटे निर्णय घेत नसतात. त्यांची कॅबिनेट असते म्हणजे मंत्री नसतात. समजलं? त्यांचं मंत्रिमंडळ असतं ना, ते सारेजण बसतात आणि मग सामूहिकरित्या प्रत्येकानं जबाबदारी वाटलेली असते. म्हणजे अर्थमंत्री अर्थविषयक काम पाहतो, गृहमंत्री देशांतर्गत संरक्षण पाहतो, संरक्षण मंत्री हे तिन्ही आर्म फोर्स आहेत त्यांच्या म्हणजे बॉर्डर संरक्षण पाहतो. समजलं? असे वेगवेगळी कामं वाटून दिलेली असतात आणि ही जी जबाबदारी आहे ना ती सामूहिक असते, सर्वांची असते. सामूहिक जबाबदारी हे संसदीय शासन पद्धतीचं खास वैशिष्ट्य आहे. आणखी एक वैशिष्ट्य आहे, एखाद्या खात्याचा निर्णय हा राज्याचा निर्णय मानला जातो. समजलं? म्हणजे संपूर्ण देशाचा निर्णय मानला जातो. एखाद्या म्हणजे मंत्र्यानं जर निर्णय घेतला तर तो त्याचा एकट्याचा नसतो, सामूहिकरित्या तो मानला जातो. समजतंय तुम्हाला? आणि म्हणून ही जबाबदारी जी आहे ती जबाबदारी सामूहिक जबाबदारीमध्ये येते. संसदीय शासन पद्धती आहे ना, त्या संसदीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ कायदे मंडळाच्या विश्वासावर अवलंबून असतं. कार्यकारी मंडळ जे आहे ते कायदे मंडळाच्या विश्वासावर अवलंबून असतं. याचा अर्थ काय होतो माहिती आहे? जोपर्यंत कायदे मंडळाचा कार्यकारी मंडळाला पाठिंबा असतो ना, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ कळते ना. कायदे मंडळ म्हणजे कायदे बनवणारे. कायदे बनवणारे कोण आहेत? राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा हे कायदे मंडळ आहे. त्याने बनवलेले कायदे प्रत्यक्ष अंमलात आणणे त्यासाठी कार्यकारी मंडळ असतं. या दोघांना हातात हात घालून चालावं लागतं. म्हणजे एकमेकाच्या हातात हात घालून म्हणजे असं अडकवून नव्हे, एकमेकांना सहकार्य करावं लागतं. आणि ही मंडळ एकमेकाला सहकार्य करून एकमेकाच्या विश्वासावरती अवलंबून असतात. याचाच अर्थ काय होतो? जोपर्यंत कायदे मंडळाचा कार्यकारी मंडळाला पाठिंबा असतो तोपर्यंत तो संमती असते तोपर्यंत कार्यकारी मंडळ म्हणजे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ अधिकार पदावर राहतात, अन्यथा ते अधिकार पदावर राहत नसतात. बरखास्त होतं सरकार. ओके. कायदे मंडळाला किंवा संसदेला जर असं वाटलं की आपल्या इच्छेनुसार कार्यकारी मंडळ काम करत नाही, असं जर वाटलं, जर संसदेला असं वाटलं कायदे मंडळाला की आपल्या मतानुसार काही होत नाहीये, आपल्या इच्छेनुसार कार्यकारी मंडळ कार्य करत नाही, तर काय केलं जातं माहिती आहे? तेव्हा संसद एक अविश्वासाचा ठराव मांडते आणि संसदेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडला जातो आणि कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर केलं जातं. जर कामच करत नसतील, कायदे मंडळाच्या विश्वासाला पात्र नसतील,
कार्यकारी मंडळ म्हणजे कायदे बनवणाऱ्याचं जर ऐकत नसेल कायद्याचा अंमलबजावणी करणारे तर त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणला जातो आणि हा अविश्वासाचा ठराव आणून त्यांना सत्तेपासून दूर केलं जातं. अविश्वासाचा ठराव हे नियंत्रणाचे एक प्रभावी अंजन आहे, प्रभावी म्हणजे काय म्हणतो त्याला, प्रभावी साधन आहे म्हणा. म्हणजे प्रत्येकाच्या याच्यावर एक टांगती तलवार असते की जर आपण त्यांचं ऐकलं नाही तर आपल्यावर अविश्वास येऊ शकतो, म्हणून त्यांचं ऐकलं पाहिजे असा अविश्वास असतो. संसदीय शासन पद्धतीचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की ही शासन पद्धती कायदे मंडळ, त्यामध्ये या शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ श्रेष्ठ असतं. सर्वात श्रेष्ठ कोण आहे? कायदे मंडळ. कायदे बनवणारे लोक, लोकांनी निवडून दिलेले ते प्रतिनिधी असतात ना, म्हणून ते अत्यंत महत्वाचे समजण्यात येतात. सर्वात महत्वाचे हे असतात. सामान्य जनतेमध्ये सामान्य जनता जी आहे ती जनता काय करत असते? निवडून देत असते. वेगवेगळ्या लोकांना ही प्रत्यक्ष निवडून देत असते. लोकहितासाठी अनेक निर्णय घेतले जावेत. ते लोकहिताचे निर्णय जे आहेत किंवा योजना ज्या आहेत ते संसदच ठरवते. लोकांच्या प्रतिनिधीचे सभागृह असल्याने आणि जनतेचे सर्वश्रेष्ठ अधिकार व्यक्त करत असल्याने संसदेचा दर्जा सर्वश्रेष्ठ असतो. कारण प्रत्यक्ष त्यात निवडून गेलेले सदस्य जे असतात ते प्रत्यक्ष जनतेने निवडून दिलेले असतात. म्हणजे जनतेचा प्रतिनिधी तिथं बसलेला असतो. लोकांच्या प्रतिनिधीचं सभागृह असतं ते, आणि म्हणून जनतेचा सर्वश्रेष्ठ अधिकार व्यक्त करणारं ते सभागृह आहे. आणि म्हणून संसदेचा दर्जा लोकशाहीमध्ये सर्वात महत्वाचा असतो, सर्वात उच्च दर्जा असतो. अशा पद्धतीनं वेगवेगळी वैशिष्ट्य आपण यामध्ये पाहिले. अनेक वैशिष्ट्य आहेत संसदीय शासन पद्धतीची, सारे काही या लेवलला अभ्यासाला असणं शक्य नसतं. आता संसदीय शासन पद्धती आहे ती भारतानं का स्वीकारली असा एक प्रश्न पडतो की नाही. तर आपण आता का स्वीकारली त्याचं कारण पाहायचं आहे. भारतामध्ये संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार करण्यामागचं खरं कारण काय कारण आहे ते आपल्याला पाहायचं आहे. ब्रिटिश राजवटीचा हा काळ होता. म्हणजे या काळामध्ये ब्रिटिश राजवट होती. ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये भारतात संसदीय संस्थांची निर्मिती अगोदरच झालेली होती. म्हणजे आपण स्वतंत्र झालो ना 1947ला, त्याच्या अगोदर राज्य कुणाचं होतं? इंग्रजांचं होतं, ब्रिटिशांचं होतं. मग या ब्रिटिशांनीच काय केलेलं होतं माहिती आहे संसदीय शासन पद्धतीमध्ये, कारण त्यांच्याकडे ब्रिटिशांची इंग्लंडमध्ये पार्लमेंटरी होती ना, शासन पद्धती पार्लमेंटरी होती, ती संसदीय शासन पद्धतीच्या जवळची होती. त्यामुळे तिथल्या बऱ्याचशा जशा तशा संस्था कार्य करण्यासाठी इथं होत्या भारतामध्ये सुद्धा. त्यामुळं हे कारण आहे. त्या काळात भारतीय संसदेमध्ये म्हणजे संसदीय संस्थांची निर्मिती स्वातंत्र्याच्या अगोदर काळापासूनच होती. ब्रिटिशांनी या पद्धतीनं राज्यकारभार करण्याच्या या ठिकाणी भारतामध्ये सुरुवात केलेली होती स्वातंत्र्याच्या अगोदरपासून. संसदीय शासन पद्धती हा सुद्धा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक आविष्कार आहे. भारतानं जे स्वातंत्र्य लढे दिले ना, अनेक लढे झाले. हा स्वातंत्र्य लढा होता ना, त्यामध्ये अनेक चळवळी झाल्या. त्या स्वातंत्र्य लढ्याचा हा एक आविष्कार आहे. हळूहळू काय केलं माहिती आहे, टप्प्याटप्प्यानं आपल्याला सुखसुविधा आणि अधिकार देतो म्हणून एक एक प्रगती आणि एक विकास इथं इंग्लंडवरून ब्रिटिशाकडून भारतामध्ये केला गेला. याच संस्था इथं अगोदरच कार्यरत होत्या. तो एक स्वातंत्र्य लढ्याचा आविष्कार आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे या पद्धतीचा भारतीयांना अगोदरच परिचय झालेला होता. कारण स्वातंत्र्यपूर्व काळातल्याच या संस्था होत्या. संसदीय शासन पद्धतीचाच तो भाग होता. त्यामुळे भारतीयांना त्याचा परिचय झालेला होता. संविधान सभेमध्ये या पद्धतीवर बरीचशी चर्चा झाली. जी संविधानाची सभा भरली त्यामध्ये अनेक प्रकारे अनेक मार्गाने विचार मांडले गेले. संविधान सभेत या पद्धतीवर बरीच चर्चा झाली आणि संविधानकर्त्यांनी या पद्धतीला भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरतील असे बरेचसे बदल केले. जशीच्या तसे आपण इंग्लंडची ही शासन पद्धती स्वीकारलेली नाही. हा ब्रिटिशाचा प्रभाव आहे, ब्रिटिश शासन पद्धतीचा प्रभाव आहे. त्याचं कारण काय आहे? अनेक शासन संस्था संसदीय शासन पद्धतीला पूरक असणाऱ्या या भारतामध्ये स्वातंत्र्याच्या अगोदरपासून होत्या. त्या इंग्रजांनी ब्रिटिशांनी इथं लागू केलेल्या होत्या. त्यामुळे त्यांचा त्या शासन पद्धतीचा परिचय भारतीयांना अगोदरच होता. त्यामुळे ही शासन पद्धती आपल्या दृष्टीनं चांगली होती.
पण असं असलं तरी भारतीय परिस्थितीनुसार अनेक बदल त्यामध्ये करण्यात आले आणि मग ती स्वीकारण्यात आली किंवा तसे बदल करून ती नव्यानं तयार करण्यात आली. कळलं? संसदीय शासन पद्धतीतील चर्चा विचारविनिमयाला, चर्चा आणि विचारविनिमय झाला, संसद बसली, तज्ज्ञ लोक बसले, शासन पद्धती कशा पद्धतीनं पुढे चालवायचा हा विचार झाला. तर यामध्ये काय होतं माहिती आहे, यामध्ये या शासन पद्धतीमध्ये चर्चा आणि विचारविनिमयाला फार वाव असतो, मोठा वाव असतो. यामध्ये चर्चा घडवून आणली जाते, विचार होतात, विचारविनिमय होतो. असे एकाएकी कुठले निर्णय घेतले जात नाहीत आणि घेतले तर ते मान्य होत नाहीत, जनता त्याला विरोध करते. विचारविनिमयानं केलेलं असतं आणि जर एखादा विचार लादला समजा मान्य नसणारा तर पुढच्या 5 वर्षात तुमचं सरकार राहणार नाही. जनतेच्या हातात अशी चावी असते या शासन पद्धतीमध्ये. ओके. सार्वजनिक हिताच्या प्रश्नावरती संसदेमध्ये नेहमीच चर्चा होत असतात. तुम्ही ऐकलंही असेल या बाबतीत. कायदे तर बनतातच, पण सार्वजनिक जे प्रश्न असतात, सार्वजनिक हिताचे, लोककल्याणाचे जे प्रश्न असतात त्यावर संसदेत चर्चा केली जाते. या चर्चेमध्ये कोण भाग घेतं माहिती आहे? म्हणजे सत्ताधारी पक्ष तर असतोच, पण विरोधी पक्ष सुद्धा त्याचे सभासद सुद्धा यामध्ये असतात. जे लोकहिताची कामं असतात, त्या लोकहिताच्या ज्या समिती असतात, आयोग असतात, त्यामध्ये हे विरोधी पक्षाचे सभासद सुद्धा घेतले जातात. योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणं, धोरणातल्या किंवा कायद्यातील त्रुटी दाखवून देणं, म्हणजे शासनानं जे धोरण ठरवलंय त्यात त्रुटी असतील तर दाखवणं, शासन वेगवेगळे कायदे करतात त्या कायद्यामध्ये त्रुटी असतील तर दाखवणं, शासनाला सहकार्य करणं, प्रश्नांची अभ्यासपूर्वक मांडणी करणं, वेगवेगळे प्रश्न आहेत जनतेचे, ते जनतेचे प्रश्न संसदेत मांडणं, संसदेला अधिक निर्दोष असे कायदे करण्यासाठी शक्य तितकी मदत करणं, हे कुणाचं काम असतं? विरोधी पक्षाचं काम असतं. विरोधी पक्ष यासाठी कार्यरत असतो. म्हणजे जास्तीत जास्त सरकारला सहकार्य करायचं हे विरोधी पक्षाचं कार्य आहे. योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करायचं, धोरणात्मक चर्चेमध्ये भाग घ्यायचा, नंतर त्यामधल्या त्रुटी दाखवायच्या, प्रश्नांची अभ्यासपूर्वक मांडणी करायची. हे प्रश्न म्हणजे प्रश्न उत्तरे नव्हे, प्रश्न म्हणजे लोकांचे प्रश्न, जनकल्याणाचे प्रश्न. अशा विविध बाबीवरती विरोधी पक्ष काय करू शकतो? चर्चा करू शकतो किंवा करतात. अशा पद्धतीनं ही शासन पद्धती भारतानं स्वीकारलेली. आपण 26 जानेवारी 1950 पासून ती प्रत्यक्ष अंमलात आणली आणि त्या पद्धतीनं आजपर्यंत तरी अगदी गुण्यागोविंदानं नीटनेटका आणि जगाला हेवा वाटेल असा सर्वात मोठा लोकशाही असणारा देश लोकशाही पद्धतीनं चालवला जातो. ओके. पुढे आता दुसरी लोकशाही पाहिजे, म्हणजे दुसरी शासन पद्धती पाहिजे. त्याला म्हणतात अध्यक्षीय शासन पद्धती. काय म्हणायचं? अध्यक्षीय शासन पद्धती. बघा, राज्यकारभाराची आणखी एक पद्धत आहे. आपण 2 पद्धती पाहिल्या. एक पद्धत होती संसदीय लोकशाही किंवा संसदीय शासन पद्धती आणि दुसरी होती अध्यक्षीय. आता ही जी अध्यक्षीय राज्यकारभाराची आणखी एक पद्धत म्हणून ओळखली जाते. त्याचा अध्यक्ष शासन पद्धती म्हणून उल्लेख केला जातो. दुसरी संसदीय आणि अध्यक्षीय अशी शासन पद्धती अमेरिका या देशामध्ये आहे. ही पद्धत संसदीय शासन पद्धतीपेक्षा पूर्ण वेगळी आहे. संसदीय शासन पद्धतीची मूल्य, त्यांचे कायदे कानून, त्यांचे अधिकार वेगवेगळे आहेत. ती या शासन पद्धतीपेक्षा, संसदीय शासन पद्धतीपेक्षा पूर्ण वेगळे. कायदे मंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त असतं आणि ज्यात कार्यकारी प्रमुख त्यांचा हा राष्ट्राध्यक्ष असतो. थेट जनतेकडून निवडला जातो. आपण खासदार निवडून देतो मग निवडतात, पण तिथला राष्ट्राध्यक्ष थेट जनता, तुम्हाला मतदान कोणाला करायचं ते करायचं. ही पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती असते. यालाच तर अध्यक्षीय शासन पद्धती म्हणतात. शासन संस्थाच्या 3ही शाखा या पद्धतीमध्ये एकमेकापासून स्वतंत्र असतात. म्हणजे कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ. या 3ही संस्था आपल्यात कसं असतं, संसदीय लोकशाहीमध्ये एकमेकाची हातात हात घालून काम करतात, एकमेकांशी संबंधित असतात, सहकार्य करतात आणि पुढे चालतात. यांच्यामध्ये स्वतंत्र असतात, त्यांना स्वतंत्र अधिकार दिलेले असतात. या पद्धती म्हणजे ह्या शासन संस्था एकमेकापासून पूर्ण वेगळ्या, त्यांना एकमेकापासून पूर्ण स्वतंत्र ठेवलेलं आहे. परंतु त्यांच्या कार्यात एकसूत्रता यावी, म्हणजे एकसूत्रता तर पाहिजे ना, त्याशिवाय देश कसा चालणार. त्यांच्या कार्यामध्ये एकसूत्रता आली पाहिजे अशी काहीतरी तरतूद केली असणार ना. जरी समजा संसदीय नसली, समजा ही अध्यक्षीय लोकशाही जरी असली तरी या लोकशाहीला सुद्धा पुढे चालवायचं आहे ना.
ती लोकशाही सुद्धा म्हणजे ही अध्यक्षीय लोकशाही सुद्धा लोकांच्या हितासाठीच आहे ना, लोकांच्या जनतेच्या हितासाठी तिला सुद्धा पुढे रन करायचं आहे, समजलं. म्हणजे तिला सुद्धा ह्यांना वेगवेगळे स्वतंत्र दिलेले असतील तरी त्यांच्यामध्ये एकोपा आणायचं असेल, एकोपा दाखवायचा असेल. अध्यक्षीय शासन पद्धतीचा अवलंब अमेरिकेनं केलेला आहे. या शासन पद्धतीची काही वैशिष्ट्य आहेत, जशी आपली वैशिष्ट्य होती तशी या शासन पद्धतीची काही वैशिष्ट्य आपल्याला थोडक्यात पाहिजे. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परावर अवलंबून नसतात, म्हणजे त्या वेगळ्या स्वतंत्र संस्था आहेत. संसदीयमध्ये कशा होत्या, एकमेकावर अवलंबून होत्या. एक कायदा बनवतं, एक कायदा अंमलात आणतो. इथं कसं आहे, हे स्वतंत्र वेगवेगळ्या संस्था आहेत. कायदे मंडळाचे दोन्ही सभागृह तसंच राष्ट्राध्यक्ष हे जनतेकडून निवडले जातात. दोन्ही सभागृह, आपल्याकडे कसं एक सभागृह जनतेकडून निवडलं जातं आणि निवडून दिलेले प्रतिनिधी दुसरं सभागृह निवडून देतात संसदीय शासन पद्धती. इथं तसं नाही. इथं दोन्ही सभागृह आणि राष्ट्राध्यक्ष हे जनतेकडूनच निवडले जातात. राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात, समजते ना. कायदे मंडळाचं कार्यकारी मंडळ हे मंडळ जे आहे, शासन पद्धती जी आहे अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परावर अवलंबून नसतं. कायदे मंडळाचे दोन्ही सभागृह आणि राष्ट्राध्यक्ष जनतेकडून निवडून दिले जातात आणि राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असून त्यांच्या हाती कायद्याच्या अंमलबजावणीसह अनेक अधिकार असतात. कायद्याची अंमलबजावणी करणं हे राष्ट्राध्यक्षांचं कार्य असतं. ही 2-3 वैशिष्ट्य झाली. अजून काय वैशिष्ट्य आहेत बघा. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये म्हणजे अमेरिकेच्या शासन पद्धतीमध्ये अशा प्रकारची रचना असली तरी, म्हणजे वेगवेगळे विभाग असले, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, वेगवेगळे स्वतंत्र विभाग असले, स्वतंत्र संस्था असल्या तरी कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ परस्परावर एकमेकावर नियंत्रण ठेवते. परस्परावरील नियंत्रणामुळे जबाबदार पद्धतीनं राज्यकारभार होऊ शकतो. नाहीतर कोण कोणाला विचारणार, आम्ही स्वतंत्र आहोत असं म्हणते, समजलं. त्यामुळे एकमेकावर काय असतं, त्यांचं नियंत्रण असतं. संसदीय आणि अध्यक्षीय शासन पद्धती व्यतिरिक्त अन्य काही शासन पद्धती या जगामध्ये म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये अस्तित्वात आहे. उदाहरणार्थ फ्रान्समध्ये वेगळी आहे, स्वित्झर्लंडमध्ये आहे, जर्मनी इत्यादी देशामध्ये त्या वेगवेगळ्या शासन पद्धती अवलंबल्या जातात. विविध देश आपल्या परिस्थितीस अनुरूप अशी शासन पद्धती निवडतो. प्रत्येकाला जरुरी नाही संसदीय ठरवली पाहिजे आणि अध्यक्षीय ठरवली पाहिजे. अनेक शासन पद्धती आहेत, वेगवेगळ्या रचना आहेत, वेगवेगळी कार्य आहेत, वेगवेगळे शासन संस्था आहेत, त्या वेगवेगळ्या पद्धतीनं काम करतात. उदाहरणार्थ फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी या देशामध्ये वेगवेगळ्या शासन पद्धती अवलंबल्या जातात. विविध देश आपापल्या परिस्थितीनुसार या शासन पद्धती स्वीकारत असतात. अशा प्रकारच्या शासन पद्धतीचा अवलंब करताना वेगवेगळे देश आपल्याला दिसतात. तर हा पाठ या ठिकाणी थांबतो. म्हणजे ही 2 संसदीय शासन पद्धती आपण पाहिलेल्या आहेत. एक संसदीय शासन पद्धती आणि दुसरी अध्यक्षीय शासन पद्धती. संसदीय शासन पद्धती भारतामध्ये, अमेरिकेची अध्यक्षीय शासन पद्धती आहे. स्वित्झर्लंड, फ्रान्स, जर्मनी यांच्या त्याच्यापेक्षा वेगळ्या अनेक शासन पद्धती असतात. ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा लेसन आपला नागरिक शास्त्राचा पहिला लेसन संपलेला आहे. पुढचा जे लेसन आहे भारताच्या संसदेची रचना आणि कार्यपद्धती व त्यांच्या भूमिका हे आपल्याला त्या लेसनमध्ये अभ्यासायच्या आहेत. ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा छोटासा लेसन अतिशय नॉलेज ज्ञान देणारा, संसदेची आपल्याला माहिती करून देणारा हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. स्वाध्याय दिलेला असतो, लेसनच्या खाली स्वाध्याय दिलेला असतो, तो तुम्ही सोडवायचा. पर्यायी प्रश्न पहिले असतात. संसदीय शासन पद्धती टिंबटिंब येथे विकसित झाली, पहिल्यांदा कुठे विकसित झाली ते सांगायचं आहे. असे अनेक प्रश्न तुम्हाला पर्यायामध्ये असतील. एक आकृतीबंध असतील किंवा तक्ता दिलेला असतो. सकारण विधाने स्पष्ट करा अशा सदरासाठी प्रश्न असतात. 25 ते 30 शब्दात प्रश्न उत्तरल्या असा एक प्रश्न असतो. सविस्तर किंवा थोडक्यात उत्तरलेल्या काही धड्यांमध्ये दिलेला असतो, जिथं मोठे लेसन असतात. असे विविध प्रकारचे प्रश्न आतापासून आता आपण हाताळणार आहोत, जे 10वीच्या बोर्डाला तुम्हाला काय करायचे आहे, त्या प्रश्नांचे प्रकार सारे हाताळायचे आहे. तर अशा पद्धतीनं हा छोटासा लेसन आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी संपलेला आहे. तुम्ही तो नीट वाचायचं. बघा, हे पाठांतराचे विषय असतात ना, ते नुसतं रट्टा मारून काय उपयोग नसतं. त्याचं पाठांतर करत असताना ते अगोदर समजून घेणं,
वाचून घेणं, लेक्चरला लक्ष देणं, या प्रक्रिया अगोदर झाल्या पाहिजे. मग काम सोपं होतं, नाहीतर मग फार अवघड होतं. समजलं? मग किती पाठ करणार असा प्रश्न येतो, कंटाळा येतो अभ्यासाचा, नको अभ्यास वाटतं. आपली पद्धतच अभ्यासात चुकीची आहे. अभ्यास करताना घ्यावयाची काळजी आपण घेत नाही, अभ्यास करण्याच्या पद्धती आपण स्वीकारत नाही, आणि अभ्यास कशासाठी करायचा हे आपल्याला माहित नाही, तोपर्यंत अभ्यास होणार नाही, अभ्यासाला मजा येणार नाही. आणि म्हणून पहिल्यांदा वाचन करायचं, मग अभ्यासक्रम म्हणजे हे स्वाध्याय लिहायचा, मग पाठांतर करायचं. अगोदर समजून घ्यायचं, वाचन करायचं. ओके, धन्यवाद.